हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिजनल सायन्स. मी युवराज कोकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचं आपलं टॉपिक आहे, आपलं लेक्चर आहे ते म्हणजे झुलॉजीची बुक लिस्ट. झुलॉजी ऑप्शनलची बुक लिस्ट बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी त्याची डिमांड केली होती, त्याकरता आपल्याला हे आज जी काही बुक लिस्ट आहे ती पाहायची आहे. आता ही जी काही बुक लिस्ट आहे ती युपीएससी असेल, एमपीएससी असेल, एमपीएससी फॉरेस्ट असेल, युपीएससी फॉरेस्ट असेल, सोबतच बाकीचे जे काही राज्य आहेत त्या राज्यामध्ये जे काही पीसीएस असेल जिथे ऑप्शनल झुलॉजी ऑप्शनल असेल त्यासाठी ही सर्व जी काही बुक लिस्ट आहे ही स्टँडर्ड बुक लिस्ट मी सर्वांना रिकमेंड करेल की ही यूज केली पाहिजे. आता ही जी काही बुक लिस्ट आहे ही बुक लिस्ट तुम्ही व्हिडिओ पाहताना जे काही बुकची नावं आहेत ती सर्व तुम्ही नोट डाऊन केली पाहिजे, जेणेकरून काय आहे भविष्यामध्ये तुम्हाला याचा फायदा खूप होईल. त्याच्यामध्ये बुकलिस्टच्या पहिले तुम्हाला एक बेसिक रीडिंग म्हणून फाउंडेशन, जे काही तुमचं फाउंडेशन आहे ते फाउंडेशन कम्प्लीट झालं पाहिजे. फाउंडेशन तुमचं व्यवस्थित पद्धतीने बिल्डअप झालं पाहिजे. याकरता काय आहे एक बेसिक रीडिंग सांगितलेले आहेत, जेणेकरून काय आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही कोर टॉपिक करायला घ्याल तेव्हा तुमचं हे जे काही बेसिक वर्क आहे ते बेसिक वर्क कम्प्लीट झालेलं असेल. त्यासाठी फाउंडेशन म्हणून तुम्हाला स्टेट बोर्ड्सचे जे काही 5वी पासून म्हणा किंवा 10वी पासून, 5वी पासून म्हणा किंवा 7वी पासून म्हणा तर 12वी पर्यंत किंवा 10वी पर्यंत जे काही स्टेट बोर्डचे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये सायन्स आहे ते तुम्ही करून ठेवलं पाहिजे. सोबतच दुसरं आहे ते म्हणजे एनसीईआरटी. एनसीईआरटीने स्टेट बोर्ड केल्यानंतर तुमचं जे काही बेसिक वर्क आहे, जे प्रिरिक्विजिट आहेत ते सर्व गोष्टी कंप्लीट होऊन जातील. त्याच्यामुळे बेसिक फाउंडेशन जे काही रिडिंग्स आहेत त्या तुमच्या कंप्लीट झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर आहे पहिलंच बुक आहे ते म्हणजे इन्व्हर्टिब्रेटचं. RL कोतवालचं पुस्तक आहे. या पद्धतीचं पुस्तक तुम्हाला पाहायला मिळेल. खूप जाड्या पद्धतीचं पुस्तक आहे RL कोतवालचं. हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये इन्व्हर्टिब्रेट्स, तुम्हाला सुरुवातीच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला बरेच सारे व्हिडिओ पण आहे त्याच्यामध्ये कॉर्डिनेट नॉन कॉर्डिनेट संदर्भात हे इन्व्हर्टिब्रेट्स आहेत. इन्व्हर्टिब्रेट्स जेवढे काही इन्व्हर्टिब्रेट्स आहेत त्या वर्टिब्रेट्सवर हे जे पुस्तक आहे हे खूप छान पुस्तक आहे. मोस्ट ऑफ द जे काही ऑथर्स आहेत, जे काही टीचर्स आहेत ते यालाच यूज करतात. त्याच्यामुळं आपला जो काही सिलेबस आहे तो सिलेबस या जे काही पुस्तक आहे या पुस्तकामधून सॅटिस्फाय होतो. सिलोमेट्स हे असिलोमेट्स असेल, शिडो सिलोमेट्स असतील, हे सर्व जे काही टॉपिक्स आहे आपले ते कम्प्लीट होतात. सोबतच आपला जो सिलेबस आहे तो सिलेबस पण इथं मी दिलेला आहे की आपल्या सिलेबसमध्ये जे काही मेन पॉईंट आहेत त्याच्यामध्ये पोरीफेरा आहे, सिलेंट्रेटा आहे, प्लॅटीहेल्मिन्स आहे, नेमॅटोड्स आहे, ॲनालिड्स आहेत, तिथून नाहीतर आर्थ्रोपोड्स आहेत, मोलस्क आहेत, प्लॅटीहेल्मिन्स आहेत, इकॅनोडर्म्स आहेत. हे सर्व जे सर्व टॉपिक आहेत है ना, हे सर्वचे सर्व टॉपिक आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. कशामध्ये? RL कोतवालमध्ये. आणि हे खूप डिटेलमध्ये खूप मोठ्या पद्धतीचं म्हणजे खूप जाड्या पद्धतीचं पुस्तक आहे, जेणेकरून काय आहे तुम्हाला याला यूज केल्यानंतर तुमचे हे जे टॉपिक आहे ते सॅटिस्फाय होतात. त्याच्यामुळं पहिलं पुस्तक आहे इन्व्हर्टिब्रेट्सवर RL कोतवालचं, हे तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यानंतरचं पुस्तक आहे ते म्हणजे व्हर्टिब्रेट्सवर RL कोतवालचंच पुस्तक आहे. या पद्धतीचं पुस्तक पाहायला मिळेल तुम्हाला है ना. हे पुस्तक आहे RL कोतवालचं. हे पुस्तक आपल्याला जो काही व्हर्टिब्रेट्स आहे, जे काही कॉर्डेट्स आहेत त्याच्यावर पाहायला मिळतं. स्पायसीस असेल, अँफिबियन्स असेल, रेप्टाइल्स असेल, यूज असेल, मॅमल्स असेल, याच्यावर RL कोतवालचं हे खूप छान पुस्तक आहे. तुम्ही ते यूज करू शकता. हे पुस्तक डिटेल आहे. आपल्याला जेवढा सिलेबस आहे सिलेबसपेक्षा जास्त वास्ट गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला जेवढ्या पाहिजे आपली जे एक्झामची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यातून नोट्स काढून तुम्ही ते रेफर करू शकता. त्याच्यानंतर तिसरं पुस्तक आहे ते म्हणजे इकोलॉजी संदर्भात आहे. इकोलॉजीचं पुस्तक आहे तिसरं. PD शर्माचं पुस्तक आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे ना. हे PD शर्मा यांचं पुस्तक आहे. ऍक्च्युली हे पुस्तक तुम्हाला आधीही बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इकोलॉजी आणि एन्व्हायरमेंट जेव्हा येतं जिथं जिथं तुम्हाला पाहायला मिळेल तुम्हाला ती PD शर्माच येईल. मागची एक्झाम आपली ऑब्जेक्टिव्ह होती, त्याच्यामध्ये नेचर कन्झर्वेशनचा एक पेपर असायचा. त्या पेपरामध्ये जेवढे काही इन्व्हायरमेंट आणि इकोलॉजी रिलेटेड क्वेश्चन होते ते सर्व या PD शर्मा या पुस्तकातून इकोलॉजी आणि एन्व्हायरमेंट मधून विचारले जात होते. त्याच्यामुळे खूप ताकदीचं पुस्तक आहे. मोस्ट ऑफ द रिसर्चर्स असतील, जे काही अकॅडमिशियन्स असतील ते पण त्याला यूज करतात. त्याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक आपल्याला कव्हर करता येतात त्याच्यामध्ये आहे बायोस्फिअर आहे, बायोजिओ केमिकल सायकल्स आहेत, नायट्रोजन सायकल, सर्व जे सायकल आहेत, ग्रीन हाऊस इफेक्ट आहेत, ओझोन लेअर आहे, पॉप्युलेशन आहे, नेचर कन्झर्वेशन आहे, एन्व्हायरमेंटल बायोडिग्रेडेशन आहे. हे सर्व टॉपिक आपल्याला याच्यामधून कव्हर होतात. खूप ताकदीचं आणि खूप छान पुस्तक आपल्याला हे पाहायला मिळतं. त्याच्यामुळे इकोलॉजी आणि एन्व्हायरमेंटसाठी तुम्ही हे एक पुस्तक यूज करू शकता. त्याच्यानंतरचं जे आहे त्याच्यानंतरचं पुस्तक आहे ते म्हणजे इथोलॉजीवर. रीना माथुर यांचं पुस्तक आहे. रिनोन आहे, अॅनिमल बिहेवियर नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये रीना माथुर यांचं. आता हे पुस्तक आपल्याला अॅनिमल बिहेवियरसाठी खूप महत्वाचं आहे. त्याला आपण इथोलॉजी म्हणतो. त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक कव्हर होता? अॅनिमल बिहेवियरमध्ये सायन्स स्टिम्युला आहे, लर्निंग आहे, इन्स्टिंक्ट आहे, हॅबिच्युएशन आहे, कंडिशनिंग आहे, इम्प्रिंटिंग आहे,
रोल ऑफ हार्मोन्स आहे, बायोलॉजिकल रिदम्स आहे, बायोलॉजिकल क्लॉक आहे, या सर्व गोष्टी आपल्याला या पुस्तकामध्ये कव्हर होताना दिसतात. त्याच्यामुळे खूप ताकदीचं पुस्तक आहे, चांगलं पुस्तक आहे. तुम्ही हे सर्व टॉपिक त्याच्यामधून कव्हर करू शकता. त्याच्यानंतरचं पुस्तक आहे ते म्हणजे इकॉनॉमिक झुलॉजीचं. इकॉनॉमिक झुलॉजीचं शुक्ला आणि उपाध्यायचं पुस्तक आहे. शुक्ला आणि उपाध्यायच्या पुस्तकामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक झुलॉजी, जे की त्याच्यामध्ये एपिकल्चर आहे, सेरिकल्चर आहे, पर्ल कल्चर आहे, प्रॉन कल्चर आहे, पोल्ट्री कल्चर आहे, मेजर इन्फेक्शियस डिसीज आहे, कोविड-19 असेल, त्याच्यामध्ये एड्स असेल, मलेरिया असेल, असे बरेच सारे डिसीज दिलेले, कॉलेरा वगैरे, हे सर्व याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कॅटल अँड लाईव्हस्टॉक डिसीजेस आहेत ते पण पाहायला मिळतात, माइट्स अँड मेट्स ते पाहायला मिळतात. पेस्ट आणि पेस्ट ऑफ शुगर केन अँड राईस याचे पेस्ट पण आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात, है ना. हे जे पुस्तक आहे इकॉनॉमिक झुलॉजीसाठी कुणाचं आहे, कुणाचं नाव आहे, शुक्ला आणि उपाध्याय यांचं हे पुस्तक आहे. हे तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यानंतरचं पुस्तक आहे ते म्हणजे बायोस्टॅटिस्टिक्स संदर्भात. बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांची ही पण डिमांड होती की बायोस्टॅटिस्टिक्स कुठून करायचं. तर हे वीर बाला रस्तगीचं हे पुस्तक आहे बायोस्टॅटिस्टिक्सचं. कुणाचं, वीर बाला रस्तगीचं. त्याच्यामध्ये आपल्या सिलेबसमधल्या जसं नल हायपोथेसिस आहे, कोरिलेशन आहे, सेंट्रल टेंडन्सी आहे, चाय स्क्वेअर आहे, टीच टेस्ट आहे, स्टुडंट टी टेस्ट, हे जे सर्व टॉपिक आहे हे तुमचं याच्यातून वीर बाला रस्तगीमधून कव्हर होतात आणि तुम्ही हे युज केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. कारण छान पुस्तक आहे, तुमचं सर्व सिलेबस याच्यामधून सॅटिस्फाय होतो. त्याच्यानंतरचं पुस्तक आहे ते म्हणजे इन्स्ट्रुमेंटल मेथड्सवर, है ना. इन्स्ट्रुमेंटल मेथड्सवर केथ विल्यम्स आणि जॉन वॉकर यांचं हे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये आपल्या सिलेबसमध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये स्पेक्ट्रोफोटोमेट्री आहे, फ्लेम फोटोमेट्री आहे, पीसीआर आहे, आरटीपीसीआर आहे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, टेमसेम, हे सर्व गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ह्या सर्व त्याच्यामध्ये टेक्निक जे आहेत ह्या सगळं टेक्निक त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळे हे जेवढे काही इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्यामुळे तुम्हाला हे एक चांगलं पुस्तक आहे. कशा संदर्भात, इन्स्ट्रुमेंटल मेथड संदर्भात, ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतरचं पुस्तक आहे ते म्हणजे सेल बायोलॉजी संदर्भात, जेनेटिक्स आणि इव्होल्युशन संदर्भात पुस्तक आहे. खूप सारी पुस्तकं आहेत याच्यावर खूप सारी पुस्तकं आहेत. पण आता हे एकाच ठिकाणी बरेच सारे काय, सेल बायोलॉजी, जेनेटिक्स आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी, इव्होल्युशन आहे, इकोलॉजी आहे, या सर्व गोष्टी एकाच पुस्तकात दिल्या. PS वर्मा आणि VK अग्रवाल या पुस्तकात दिलेल्या आहेत. पण याच्या पलीकडे पण काय आहे की सेल बायोलॉजीसाठी तुम्ही वर्मा आणि अग्रवाल हे पण पुस्तक युज करू शकता. जेनेटिक्ससाठी PK गुप्ता तुम्ही युज करू शकता स्पेशली. इव्होल्युशनसाठी तुम्ही वीरबाला रस्तोगी पण युज करू शकता. मग असे बरेच सारे पुस्तकं आहेत. मग आता या सेल बायोलॉजी, जेनेटिक्स याच्यामध्ये आपले टॉपिक कोणते कोणते कव्हर होतात या पुस्तकामध्ये. याच्यामध्ये सेल बायोलॉजी आणि सेल ऑर्गॅनेल्स, मायटोकॉन्ड्रिया असेल, नाहीतर लायसोसोम असेल, गॉल्गी बॉडीज असेल, हे जे सर्व ऑर्गॅनेल्स आहेत, न्यूक्लियस असेल, ते सर्व कव्हर होते. सेल डिव्हिजन, मायटोसिस, मेयोसिस, प्रोटीन सिंथेसिस ते पण त्याच्यामध्ये कव्हर होते. जेनेटिक्स मध्ये काय आहे, मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स, ते 3-4 लॉ आहेत ते पण कव्हर होतात त्याच्यामध्ये. म्युटेशन अँड म्युटेजेनेसिस ते पण कव्हर होतं. क्लोनिंग टेक्नॉलॉजी आहे, जीन एक्सप्रेशन आहे ते पण होऊन जातं. पेडिग्री अनालिसिस हे पण त्याच्यामध्ये आहे. ह्युमन जिनोम अँड मॅपिंग हे पण त्याच्यामध्ये कव्हर होते आपल्या या पुस्तकामध्ये. त्याच्यानंतर इव्होल्युशनच्या संदर्भात ओरिजिन ऑफ लाईफ आहे, नॅचरल सिलेक्शन आहे, फॉसाईल आणि फॉसलायझेशन आहे, हार्डी वेबिंगरचा लॉ आहे आणि झुलॉजिकल नॉमेनक्लेचर, या सर्व गोष्टी याच्यामध्ये पुस्तकामध्ये कव्हर होतात. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. याच्या व्यतिरिक्त हे 3 तुम्हाला ऑथर मी इथे दिलेले आहेत की हे याची पुस्तकं तुम्ही युज करू शकता. त्याच्यानंतरचं पुस्तक आहे ते म्हणजे बायोकेमिस्ट्रीवर. आता बायोकेमिस्ट्री, आपल्यामध्ये बायोकेमिस्ट्रीचा जर विचार केला तर आपल्यामध्ये बरेच सारे आपल्याला टॉपिक्स आहेत. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, फॅट आहे, है ना, लिपिड्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त अमायनो ऍसिड आहे, न्यूक्लिक ऍसिड आहे. हे जे काही टॉपिक आहे, हे जे काही जटिल टॉपिक आहेत, हे तुम्हाला या पुस्तकामध्ये कव्हर होताना. ग्लायकोलिसिस आहे, क्रेब्स सायकल आहे, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन आहे, हार्मोन क्लासिफिकेशन आहे, एन्झाईम्स आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला या पुस्तकामध्ये. कोणतं, बायोकेमिस्ट्री. कुणाचं पुस्तक आहे तर यू सत्यनारायणा यांचं पुस्तक आहे आणि यू चक्रपाणी यांचं, ह्या दोन हे आहेत ऑथर्स आहेत, त्यांचं हे पुस्तक आहे. खूप चांगलं पुस्तक आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकदम डिटेल पद्धतीने त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, ते तुम्ही रेफर केलं पाहिजे. त्याच्यानंतर पुस्तक आहे ते म्हणजे ह्युमन फिजिओलॉजी फॉर BDS, AK जैन यांचं हे पुस्तक आहे. कुणाचं आहे, AK जैन यांचं पुस्तक आहे. ह्युमन फिजिओलॉजी, आपल्याला ह्युमन फिजिओलॉजी आहे ते आपण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे काय आहे, कॉन्स्टिट्यूएंट ऑफ ब्लड ग्रुप, RH फॅक्टर काय, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ऑक्सिजन अँड कार्बोहायड्रेट ट्रान्सपोर्ट्स हा पण त्याच्यावर टॉपिक आहे. एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स, टाइप ऑफ मसल्स, न्यूरॉन्स, फिजिओलॉजी ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि ह्या तुम्ही या कोणत्या पुस्तकातून, फिजिओलॉजी ऑफ AK जैन या पुस्तकातून तुम्ही त्या केल्या पाहिजे. त्याच्यानंतरचं पुस्तक आहे ते म्हणजे डेव्हलपमेंटल बायोलॉजीचं वीरबाला रस्तोगीचं पुस्तक आहे. डेव्हलपमेंटल बायोलॉजी, कॉड
कॉर्डेट एम्ब्रोलॉजी असं सांगितलेलं आहे. काय आहे? डेव्हलपमेंट बायोलॉजीचं वीर बाला रस्तोगी. हे पुस्तक खूप छान आहे. कॉर्डेट एम्ब्रोलॉजी म्हणजे काय आहे? झायगोट तयार झाल्यापासून तर पूर्ण चाइल्ड तयार होण्यापर्यंत, म्हणजे झायगोट टू मोरुला, मोरुला टू ब्लास्टुला, ब्लास्टुला गॅस्टुला, गॅस्टुला नंतर फिटस, फिटस नंतर डायरेक्ट चाइल्ड, ही पूर्ण जी जर्नी आहे ती पूर्ण जर्नी याच्यामध्ये खूप छान पद्धतीने मांडलेली आहे. त्याच्यामुळे ते खूप महत्वाचं डेव्हलपमेंट बायोलॉजीसाठी महत्वाचं आहे. डिफरन्शिएशन त्याच्यामध्ये टॉपिक कोणते कोणते येतात? डिफरन्शिएशन फॉर द गॅमेट टू न्यूरुला, एजिंग, न्यूटेनी, टेट्राजेनेसिस आहे, न्यूप्लासिया आहे, इन्व्हेसिव्हनेस ऑफ प्लासेंटा आहे, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन आहे, एम्ब्रिओ ट्रान्सफर आहे आणि क्लोनिंग आहे. असे बरेच सारे टॉपिक्स त्याच्यामध्ये आपल्याला कव्हर होतात. आपल्याला याच्या व्यतिरिक्तही जी काही मी पुस्तकं सांगितलेली आहेत ती आपल्या युपीएससी साठी, एमपीएससी साठी खूप महत्वाची पुस्तकं आहेत. तुम्ही रेफरन्स म्हणून यूज करू शकता. सोबतच या संदर्भात जर आणखी तुम्हाला एवढ्या पुस्तकं वाचायची नसतील तर मग माझ्या नोट्स आहेत, माझ्या नोट्सवर तुम्ही रिलाय करू शकता, कारण मी सर्व नोट्स इथूनच काढलेल्या आहेत आणि टू द पॉइंट आहेत. जेवढी अपेक्षा आहे एक्झाम मध्ये आपल्याला जे पाहिजे तेच आपल्याला माझ्या नोट्समध्ये आहेत. सोबतच तुम्हाला या संदर्भातले जे काही क्लासेस आहेत, तुम्हाला लेक्चर्स आहेत, त्या लेक्चर सिरीज पण आपली त्याच्यावर झुलॉजीवर उपलब्ध आहे. त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही जर क्लासेसचा चूज करत असाल तर क्लास तर आपल्या जो आहेत क्लासचं मटेरियल पण आहे. तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने झुलॉजी समजून सांगण्याचं काम मी इथं केलेलं आहे या आपल्या ह्याच्यामध्ये कोर्समध्ये. त्याच्यामुळे तुम्ही तो जॉईन करू शकता. सोबतच या संदर्भातली टेस्ट सिरीजच लवकर चालू होणार आहे. आता दुसरी बॅच, झुलॉजीची दुसरी बॅच पण डिसेंबरच्या काही 15 तारखेच्या दरम्यान तुम्हाला ते डिसेंबरची दुसरी बॅच पण आहे. ऑफलाईन आहे, ऑनलाईन आहे, दोन्ही पद्धतीने तुम्हाला ते पाहायला मिळेल. तुम्ही हे पण जॉईन करू शकता किंवा तुम्ही सेल्फ स्टडी करून ही जी काही बुक लिस्ट आहे ही नोट डाऊन करून तुम्ही ते पण करू शकता. ठीक आहे. आता आपण इथंच ही पूर्ण बुक लिस्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. पूर्ण डिटेल तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिलेला आहे, तुम्ही रेफर करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त काय असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही, त्यानुसार मी तुम्हाला आणखी काही सुचवू शकतो. थँक्यू, धन्यवाद.